तुम्ही बघू शकता गाईस, आम्ही आज सकाळी ब्लॉग टाकतोय कारण मी रात्री खूप लेट झाला पोचायला. तर आम्ही सकाळी बोललो जे काय ते कवर करूया. तेही आम्ही इथे सकाळी गाडी लावली. तर गाडी लावताना हा जो रोड आहे तिथून आम्ही आलो. खूप टफ होतं इथून गाडी चढवायला. त्यांच्या घरी आम्ही आलो आहे. त्यांनाच आम्ही गाडी लावायला सांगितलं. इथून आता असं पाऊल वाटेने वरती जायचं आहे. तसं प्रणील जाऊया. तेम सगळीकडे घरं बनत आहेत, बघू शकता तुम्ही. तर आम्ही घराच्या दिशेने जातोय. पोचलोय म्हणजे लगभग. तर आम्ही आज यांच्या घरी आलेलो. यांचं नाव सागर पवार आहे. हॅलो हॅलो, यांचे खास फ्रेंड. मी सागर पवारचा मित्र किशोर कदम. आम्ही एकत्र 15 वर्ष नोकरी केली. एकत्र 15 वर्ष नोकरी केली. हां 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 काय बोलताय? सागर पवार आणि आम्ही एकत्र 15 वर्ष नोकरी करत होतो. सागर पवारनी आम्हाला लग्नाचा आमंत्रण केलं. आमंत्रण असताना आम्ही 10 तारखेला त्या लग्नाला आम्ही आलो नाही, तरी पण काय आम्ही कारणानिमित्त निमित्ताने मग आवाज काल आम्हाला योग्य आम्हाला टाइम भेटला. तर काल आम्ही इथे आलेलो आहे सागरभाऊंच्या घरी. आणि सागरभाऊंनी रिक्वेस्ट केला आम्हाला, तर तुमचे पाय लागून ते आमच्या घराला, असे सागर पवार बोलले. आणि त्यांच्या घराला आम्ही पाय लावले. मी ज्यावेळेस त्यांना आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हळदीच्या 2 दिवस आधी इथं उपस्थित राहायचं आहे, पण ते काही कारणास्तव इथं उपस्थित राहिले नाही. ठीक आहे, दोस्ती आहे. त्यांना बोललो तुम्ही घरी तरी या, आमच्या घराला थोडे तुमचे पाय लागून द्या. कारण आमची दोस्ती अशी होती ना, कामामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही 2 जण असायचो. अगदी काम करण्यापासून ते सर्व काय असं. त्याच्यामुळे ते उशिरा का होईना आलेत आपल्या घरी. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि सागर पवारनी आमची चांगली उठबस केली कालपासून, आणि आता पण करणार आहे आमची दुपारपर्यंत, दुपार 2-3 वाजेपर्यंत. कसली उठाबस म्हणजे कसली? उठेवर म्हणजे आमची व्यवस्था म्हणजे आमचा खाण्यापिण्याचा, नाश्त्याचा वगैरे. त्यानंतर ह्या गावामध्ये पाणी नव्हता गेल्या वर्षी, तरी सागर पवारनी भावकीतल्या माणसांना सर्वांनी एकत्र आणून ते पाण्याची योजना चांगली केली. आज प्रत्येकाच्या घरी पाणी आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी आहे. आणि गावामध्ये बऱ्याच गावामध्ये पाणी नसतं. तर खरोखर सागर पवारने चांगला नाही असं त्यांनी जोर केलं, प्रत्येकाच्या घरी पाणी यायला पाहिजे. कारण आपण पाण्यासाठी खूप चटपट होतो. जसं बाबासाहेबांनी केलं तसं सागर पवारने पण केलं. नाही असं नाही, आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. बाबासाहेब थोर आहेत. परंतु आपण एक छोटासा प्रयत्न केला इकडे. आणि त्याच्यानंतर सर्व मंडळी भावकीतल्या सर्वांना जमा करून आपण त्या थोड्याशा निधीमधून आपण पाण्याची व्यवस्था केली आहे. सगळ्यांच्या घरोघरी आता नळ आहेत. आणि आमच्याकडे पाणी हा विषय कमीच नाही. आमची सेपरेट विहीर आहे, तसंच गावाची पण विहीर आहे. ती पण नळ योजना चालू आहे. आणि आमच्या वाडीतली पण ती पर्सनल आहे. त्याच्यामुळे पाणी हा विषय आमच्याकडे कमीच आहे. दुसरी गोष्ट, आता आपण छोटासा रस्ता केलाय सर्वांच्या संमतीने. वाडीमध्ये एक रस्ता आला, अतिशय म्हणजे माणसं, तुम्हाला खरं सांगू, ही जी घाटी आहे मधून, घाटी आम्ही बोलतो पायवाट, चिरेबंदी आहे. चालताना जवळजवळ 56 पायऱ्या आहेत. गरोदर बाई सुद्धा त्या पायऱ्यांनी चालू शकत नाही.
म्हातारी वयस्कर माणसं त्यांना चालायला जमतच नाही. मग त्यासाठी आम्ही कसं केलं की वाडीतल्या सगळ्या मंडळींना जमा करून सर्वांच्या संमतीने आम्ही एक छोटासा रस्ता असा वाडीच्या बाजूने सभोवती असं घेतलेला आहे. तो मधून असा खाली जाणार. तो अर्ध्यापर्यंत झालेलं काम आणि आता निधी पण पास झालाय. खडीकरण होईल, डांबरीकरण होईल. पुढच्या वर्षी आमच्या वाडीला पूर्ण रस्ता होईल. त्याच्यानंतर सागर पवारला ड्रायव्हरिंगची चांगली पोस्टिंग भेटत होती. पण सागर पवारने ती पोस्टिंग घेतली नाही. नाही, असं नाही. चांगलं बोलाय. नाही कसं आहे माहिती आहे, हे आमचे म्हणजे खूप जवळचे मित्र आहेत आणि आम्ही एकामेकाच्या सहवासात भरपूर वर्ष राहिलो कामाला लागल्यापासून. आणि खरोखर म्हणजे माझ्या कामातलं जर जवळचा आणि मला खास मित्र असेल ते कदम होते. एकदम खास म्हणजे माझ्या सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे. म्हणजे आज हे तुम्हाला कामाला लागल्यापासून ओके 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 ओके. त्यांना डिटेल माहिती आहे सागर पवार व्यक्ती कशी आहे. अगदी माझ्या पाठीमध्ये कोणी काही बोललं ना तरी त्यांना ते सडोतर उत्तर द्यायचे. या व्यक्तीबद्दल तू काही सांगू नको. असं काही जण होते कामातले आपले मित्र, आपलेच मित्र होते. आपल्या पाठीमागे पण वाईट बोलायचे आणि तोंडावर चांगले बोलायचे पाठीमागे पण वाईट बोलायचे. पण ज्या माणसांनी आपल्याला ओळखलं की सागर पवार ही व्यक्ती कशी आहे तर त्यांनी त्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली आहे. बाकी मी तुम्ही कदम परिवार तसेच त्यांचे जावई आमच्या घरी आले, भेट दिली. मी सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. हे जावई आहेत आमचे. मी सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा या. हे आपलंच घर आहे असं समजून यायचं. आणि सागर माझं घर आमच्या जावांना चांगलं आवडलं आहे. काल रात्री चांगलं हो गाईच खरं आम्हाला खूप त्यांचं घर आवडलंय, परिसर आवडलाय. तर आता जरा ते बोलले होते की पाऊल वाट 56 पायऱ्या ते जरा जाऊन आपण जरासं एक राऊंड मारून येऊया, फिरून येऊया, जरा गाव एक्सप्लोअर करूया. तर चला जाऊया. तर बघा गाईज आम्ही जरा खाली आलो आहे त्या शिडांकडे, पाऊलवाट्याकडे. आमच्यासोबत 2 आमचे मित्र आहेत आणि आम्ही आलो आता करवंद खायला. दीदी ये पुढे. पण आहे काय इथे, भेटेल काय? कुठे आहे? थांब पुढे बाबा झाड आहे, थांब. सी तो खराब आहे. भरपूर आहेत पण जरा वरती आहेत. तो बघ तिथे, तो बघ किती आहेत. थांब काठीचं झाड आहे, जरा आरामात. हे बघ इथे वरती आहेत ग. पण काय हा ये मग आपल्या ग बाहेर ये, बाहेर आहे, जाऊ दे. तर आम्ही नेक्स्ट टाइम खाऊया. तर आम्ही चाललोय. काय बोलताय? पुढे ते जाऊन खाऊया. आता आम्ही आलोय बौद्धवाडीकडे. मी जाऊन दाखवणार आहे की रोड कसा आहे आतमध्ये. तर ही एंट्री आहे. तुम्ही बघू शकता हे जे प्लांट आहे त्या दीदी टच कर का. हे लाजाळू झाड आहे, लाजाळू प्लांट. लाजरी नाव. तुम्ही टच कर सर. तर ही बघा ही विहीर आहे. त्यांचं लग्न, त्यांचं बॅनर लागला आहे इथे. हा हे कमानी म्हणजे गेट बोलतात त्याला. बौद्धवाडीची हा जो एंट्री आहे तो गेट आहे. आणि ह्या शिड्या आहेत. तर आपल्याला आज पूर्ण हे शिड्या किती आहेत
इकडे जंगल आहे आणि ते सर्वात मोठं हॉल वाट बघू शकता गाईस किती सुंदर आहे. खायला होत आहे, खूप सुंदर आहे गाईस. पण खरंच इथून कोण सिनियर सिटीजन चालू नाही शकत, टफ आहे. झाली संपली पॉलवाट. हा बघू शकता गाईस होतो ना इथून रस्ता होतोय आता डायरेक्ट जायला. त्या घरात हा जो रस्ता आहे आणि तिकडून कनेक्टेड आहे, डायरेक्ट गाडी इथपर्यंत येऊ शकते. म्हणजे तिकडे एक गाव बघू शकता. पुढे अजून घर आहेत काय या बाजूला? नाही, दोनच घर. बस एवढंच. Emergency गाडी घ्यायचा. वरती त्या साईडला तुमच्या पाठी. मस्तच आहे खरं सर्व वातावरण सर्व. हे घर बनतंय आणि ते हे आणि ते. कोणतं? हे ते मुंबईला गेले. ओके ते किती चला आता झाले? ते 12 जिथे आम्ही थांबलो यांच्या घरी येते त्यांच्या घरी आम्ही जात आहे शॉर्टकट मारून. कारण जेवढं आता हा एक त्या शिड्या चढायचं जेवढं टफ आहे हाय घर राहिलं तेवढंच उतरणं पण टफ आहे. तिकडे घर. बघू शकता गाईस आता कार्डिओची काही गरज नाही आहे, स्वेटिंग अशीच होते. शॉर्टकट आहे त्या घरी जायला. आम्ही पुन्हा आलोय शॉर्टकटने त्यांच्या घरी थांबलोय त्यांच्या पुन्हा. रस्ता दाखवलाच का हो तुम्ही? हो 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 त्यांची मुलं किती? त्यांच्या सागर भाऊंच्या बायकोची मुलं आहेत. यांच्या ज्या साहेबांच्या घरी आलोय त्यांच्या मिसेस आहेत, तर हॅलो करा. तर आम्हाला खरंच गाव खूप आवडलंय, घर खूप आवडलंय. हा. आणि काल भाजी पण खूप सुंदर होती खायला. आणि अशा प्रकारे पूर्ण तुम्ही गाव आमचा आम्ही- रस्ता बघितला रस्ता नाही बघितला आम्ही, ह्या बाजूला जे स्टेज आहेत ते बघितले आणि बावडी बघितली. पाणी पण एकदम साफ आहे. त्यांच्या मुलगा वगैरे किती किती वाला. तर आता आम्ही जाऊया रस्त्याने. तो रस्ता नवीन बांधकाम चालू आहे, इथून तसाच येऊ मग त्या बाजूने. असं जाऊन मग अशी खाली तिथे ओके जावा. चालेल. सागर भाऊ आता आम्ही जरा रस्त्याने जाऊया. इकडे जा. हे कसं माहिती आहे, आपल्या वाडीतल्या सर्व मंडळींनी भावकी मंडळांनी सर्व एकत्र सर्वांच्या संमतीने हा जो JCP लावून आपण थोडासा वैयक्तिक केलेला आहे रस्ता. वैयक्तिक म्हणजे कसा स्वतः पैसे काढून सर्वांची मदत घेऊन तो रस्ता आपण इकडे केलेला आहे. आता निधी जो पास झाला आहे तो होणार आहे आणि त्याचं काम थोड्याच वेळात चालू होईल, म्हणजे थोड्या दिवसांमध्ये चालू होणार. त्या इथल्या मंडळींनी काही ग्रामपंचायत किंवा आपल्या इकडच्या मंडळींनी सांगितलं की आपलं लवकरात लवकर ते पैसे सर्व पास झालेत आणि तो रस्ता आपला खडीकरण त्याच्यानंतर डांबरीकरण. प्रथम आपल्याकडे ते खडीकरण होईल, नंतर डांबरीकरण, नंतर पक्का रस्ता होईल. पण रस्ता हा होणार आणि वाडीमध्ये रस्ता होणं हे महत्त्वाचं आहे. रस्ता आणि पाणी पहिल्यांदा, म्हणजे माणसाची मूलभूत गरज ही रस्ता आणि पाणी आहे. असं ठीक आहे. आता काही आम्ही जरा रस्ता कव्हर करूया, बघूया जरा केवढा कुठून रस्ता आलाय तो. तर हा तो रोड आहे गाईस जो भावकीनी बनवला आहे त्यांच्याच हितामध्ये राहून, त्यांच्याच सेफ्टीसाठी. कारण त्या स्टेअरकेस ज्या बघितल्या, त्या शिड्या बघितल्या, त्या खरं टफ आहेत. कुठल्याही सिनियर सिटीजनला यायला, कुठल्याही गरोदर बाईला वरपर्यंत यायला तर हा रोड केला आहे. कधी काय एमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्सही या रोडने पूर्ण गावात येऊ शकते. हा रोड आहे. तर आम्ही जात आहोत जरा खाली रोडच्या दिशेने, कुठून स्टार्ट झालं ते बघायला. खरंच कोकण खूप सुंदर आहे, खरं या आणि बघा सौंदर्य त्याचं.
खाली आलो आहे, जिथे आम्ही गाडी लावलेली ते आपली गाडीला हॉल्ट दिला आहे. तर बघू शकता हा जो रोड तो बनवला आहे गावकऱ्यांनी, त्यांची स्वतःची निधी वगैरे जे काय पैसे वगैरे काढून हा रोड खरं त्यांना हेल्पफुल होणार आहे येणाऱ्या काळात. कारण ते स्टेअर्स जे आहेत, ज्या शिड्या आहेत त्या खरं खूप टफ आहेत. तर आम्ही अजून खाली जात आहोत. ते बघू शकता काय अशा प्रकारे तारळ हे गाव, त्याची बौद्धवाडी पूर्ण एक्सप्लोअर करतोय. तर आज आम्ही इथे दुपारपर्यंत थांबणार आहे आणि संध्याकाळी आम्ही इथून निघणार आहे कोंबळला जायला, जे पप्पू दादाचं गाव आहे. तर थोड्या वेळाने तिकडे आम्ही जाऊ. आज म्हणजे सासरे फादर इन लॉ विहिरीतून कसं पाणी काढतात ते शिकवणार आहेत. यांना काय येत नाही, उगाचे ढाचे देत असतात. भलतीच रशी वळतायत. आलंय आलंय पाणी आलंय, पण पाणी आलंय, पाणी पाजू शकतात हे तर नक्की झालंय. आता जरा पाणी टेस्ट करून बघा कसं लागतंय. इथूनच घ्या ना, या बाजूने घ्या. मस्त गार पाणी. हा पिऊन बघा जरा. तिला काय केलं? अरे काय झालं? तर आमचा भाऊ असा भेटायला आलाय आम्हाला, नितेश कदम. कुठून? मुंबईवरून. हा मग तो आला आणि नंतर आपल्याला भेटला. हा मग तेच झालं.
आपल्याला खास भेटायला नाही आले ते. त्याला माहितीच ना आपण इकडे आहोत. माहिती होतं. त्याला माहित होतं आम्ही इथे आहे. माहित होतं ना. तो बघ तो बघ तू चालला तो हबा हबा अगं 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 गेला गे जेवणाला भीती नाही वाटत. गेला चड्डीत जायचा माझ्या आणि 2 सरडे होतील. शर्टा बघितलं मी तू शर्टा शर्टा तुला काय वाटतं याच्यावरती बोलायला? मी इथून जेवण जाईल. याचं नाही तोंड. तोंड याच्याशिवाय तर तोंड लय चालू. त्यांना ठेवायची होती ना तिकडे जेवायला. आहे ना? जायचं होतं ना. नाही तसं त्यांना आवडतं त्यांना लग्नामध्ये. बोलते काय ना तुम्हाला बोलते तुला लग्नाचं जेवण जेवायला लागतं. नवरी बाईकडे मगाशी द्यायला पाहिजे ती साडी नेसली होती. साडी नेसली होती मगाशी. मगाशी द्यायला पाहिजे. तुला सगळं सगळ्याला थांब 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 लागतं. साडी पेरली होती मगाशी. दे आता पण हाफ पॅन्ट ती पण नाही दे. हो या इकडे मग तिला तरी पहिला प्रेझेंट हा प्रेझेंट गेले आधी संगत कुठेही मारू नंतर मला आपलं प्रेझेंट पकडतो. एवढे संगत हा चला हे या रे. राहा उभे राहा असे 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 असे. हा शूट करा चांगला हा. हे कोणी इकडे आता मी एवढे करून घे पिढी घेस हे बाबू इकडे आहे, बाबू. तुम्ही पण या नाही करा. हे घ्या. मस्त आला असता. हा मग मी बोलली त्यांनी तुमचं लेटच असतं जरा. हा फोटो तुम्ही ठेवा स्टेटस तर, हाफ पॅन्टीवर गाईज आम्ही आता इथून निघतोय. तर हे आहेत सागर पवार साहेब. आम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ यांच्या गावी. खरंच खूप 2 दिवस खूप मजा आली आणि खरंच येऊ पुन्हा. योगा योग पकडा आता. तुमच्या पाया पडतो. बरं वाटलं खूप खूप मजा आली. परत येऊ. सगळ्यांना जय भीम. थँक्यू. ए भाई ती दीदी कुठे आहे? हा आणि ही माझी हा हिच्याबरोबर. स्मॉल दीदी. हाय हाय. हाय कर. आम्ही येऊ परत. आणतो हर्षित. मानगेकर. हा तो कुठे आहे चला आम्ही येतो चला आम्ही येतो परत. थँक्यू. हो. चले हर्षू बाय कर. बाय गाईज. हो, पैसे कसे तो निघतोय आता आम्ही. आम्ही इथून निघतोय जातोय बाहेर डिरेक्टली मुंबईला. इथून काय 2-3 तासाचा प्रवास आहे. पोहोचू पाया पड. तिथून ब्लॉग स्टार्ट करू. कुठे गेली नवरी कुठे तो आतासाठी